वेलकम टू P&P। आज आपल्यासोबत आहेत सुनील सर आणि बोरसेताई दीपालीताई। हे बेळगाववरून आलेत खास आपल्या समोसापट्टी मशीनसाठी। त्यांचा व्यवसाय आहे बेळगावला आणि ते खरंच खूप छान समोसे बनवतात। त्यांची क्वालिटी ही खूप बेळगावमध्ये खूप प्रसिद्ध आहे। तर आपण त्यांच्याविषयी त्यांच्या व्यवसायाविषयी त्यांना विचारूया की तुम्ही सर कसे समोसे बनवता आणि किती बनवता दिवसाला, तुमचा व्यवसाय कसा आहे। सर्वप्रथम सर नमस्कार इथं आल्याबद्दल। आणि ॲक्च्युली सर इथं आल्यापासून खूप मी खुश आहे, कारण ही आपल्याकडे एक मशीन बघितली ना तर माझं अर्धच्या अर्ध काम मोकळं झालेलं आहे। बरोबर, त्यासाठी रोजचं माझं बेळगावला वडगाव भागामध्ये माझं हे शॉप आहे आमचं। ओके, रोजचं आमचं होलसेल सप्लाय आहे। अच्छा, कॉलेजना वगैरे सप्लाय करतोय। बरोबर। आणि जवळजवळ माझा समोसा 100 ग्रॅमचा समोसा असतोय। अच्छा, म्हणजे मोठा समोसा, मोठा असं असतो। म्हणजे आता तुम्ही म्हणजे बाकीचे लोक खूप छोटे समोसे बनवतात, एक 40-50 ग्रॅमचे 60 ग्रॅमचे, तुम्ही मोठा करता। मोठा होय, माझा स्टार्ट साईजच असतोय 90 ते 100 ग्रॅमचा। त्याच्यावरती 120 ते 130 ग्रॅमचा समोसा असतोय। अच्छा, ग्रेट। हो, त्याच्या व्यतिरिक्त मी वडापाव, ब्रेड पकोडा, कचोरी हे सुद्धा बनवतो। अच्छा, आणि मी तुमच्या समोश्याची खूप प्रसिद्धी ऐकली आहे, तर त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? तुमचा मसाला वगैरे कसा असतो, म्हणजे काय? नाही, माझा मसाला एकदम असा जिनियन ओरिजिनल असतोय। अच्छा, म्हणजे इव्हन तुम्ही अच्छा, म्हणजे तुम्ही कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर किती पण काही पण असू द्या आपण टाकता, तुमचं कंपल्सरी आहे? हो हो हो, किचन किंग। अच्छा, तुम्ही त्यात काय काय टाकता ताई? माझं त्याच्यात स्पेशली म्हणजे माझे घरचा मसाला सिक्रेट नका सांगू फक्त। तेच म्हटलं, स्पेशल आमचा घरचाच मसाला येणार, खडा मसाला सगळा येणार त्याच्यामध्ये। स्पेशली म्हणजे कस्तुरी मेथी येणार, ग्रीन पीस, त्यामुळे तो स्पेशल असेल सगळा। म्हणजे त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी खूप छान आहे, खूप छान आहे। आणि त्यांना आपण इथं ट्रायल पण दाखवली आहे। सो ट्रायलमध्ये त्यांना समोसा आपण इथं लाटून पण दाखवला आहे आणि खरंच समोसा पट्टीची क्वालिटी त्यांना खूप आवडली। सर मी काय सांगाल तुम्हाला, जो आपण इथं ट्रायल दाखवली त्याच्याविषयी तुमचा काय अनुभव आहे त्यात? काय नाही सर, सिंपलमध्ये 2 गोष्टी सांगतो सर। मला इव्हनिंग 6 नंतर भरपूर टेन्शन यायचं की बाबा आता लाटायचं आहे, मला लाटायचं आहे। पण इथं P&P इंजिनिअरिंग वर्क्समध्ये मी आल्यावरती ही मशीन बघितल्यावरती मी एवढं टेन्शन फ्री झालो आहे, मी भरपूर हॅपी आहे खरं सांगालो। आणि आपण त्यांना इथं ट्रेनिंग पण दाखवलं की तुम्ही समोसा कसा करू शकता, कुठल्या वेनी करू शकता। आपले 2 मशीन आहेत, एक ऑटोमॅटिक मशीन आहे समोस्याची आणि सेमी ऑटोमॅटिक ॲक्च्युली। पण त्यांना आपण या मशीनचं महत्त्व पटवून दिलं आहे। त्यांची जी रेसिपी आहे त्यांची रेसिपी खूप छान आहे। सो त्याच्या रेसिपीसाठी हीच मशीन सुटेबल आहे, आपण त्यांना असं सांगितलं आहे। आणि खरंच सेमी ऑटोमॅटिक मशीनच खूप बेस्ट आहेत ऑटोमॅटिक मशीन्सपेक्षा। त्यांना तर ऑटोमॅटिक मशीन आवडली होती, पण आता त्यांचं मन थोडंसं वळलं आहे सेमी ऑटोमॅटिक मशीनवरची। त्याची कॉस्टिंग पण कमी आहे ऑटोमॅटिक मशीनपेक्षा आणि क्वालिटी सर्वात उत्तम। तुम्हाला ताई काय वाटतं ट्रायलविषयी? ट्रायल बघितल्यानंतर ॲक्च्युली आता हे फुल वर्क आमचं डबल होणार याच्यानंतर। आणि मला वाटतंय की आता इथून पुढे आमचं एक्स्ट्रा म्हणजे ऑर्डर भरपूर वाढणार आहे। हां, आम्ही इथं आल्यापासून आता मी तरी खूप हॅप्पी आहे, टेन्शन फ्री आहे। आणि मशीन तुम्हाला कसं वाटलं? मशीन खूप छान आहे, मला ही बघितल्यापासून ॲक्च्युली मशीन बद्दल सांगायचं झालं तर सर, मशीन पहिली गोष्ट सेफ्टी आहे सर। सेफ आहे हो, बाकी कुठला फिनिशिंग आहे। आणि सर्वात मेन तर तुम्हाला आपला सपोर्ट कसा वाटला, म्हणजे जे आपण इथं ट्रायल दाखवली वगैरे? नाही परफेक्ट सर, परफेक्ट आहे। तुम्हाला नॉलेज कसं मिळालं? नाही नॉलेज तर बेटर आहे, जसं माझी रिक्वायरमेंट आहे सर तशीच मशीन आहे सर, जे आम्हाला पाहिजे होतं हो तेच आहे। तुम्ही इथून सॅटिस्फाईड, तुम्हाला वाटतं सॅटिस्फाईड आहोत आपण? हो आहेत। आणि पहिली गोष्ट म्हणजे आता गेलं की आता आणि कुठं बघणार नाही काय नाही, आणि इथं आल्यावरती आम्हाला भरपूर कोऑपरेशन मिळालं। असं कोणीच सांगत नाहीत, एवढं आपुलकी नाहीच। चालेल सर, भरपूर धन्यवाद। आपण लवकरात लवकर भेटूयात। तुम्ही मशीनचा वापर करून तुमचा बिझनेस आणखी खूप वाढवायला आम्ही अशी इच्छा बाळगतो। धन्यवाद सर, नमस्ते।